नमस्कार मित्रांनो, आज आपण शिळ्या पोळ्यांपासून असा एक झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता बनवणार आहोत, जो एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल। घरात उरलेल्या पोळ्यांचा असा मस्त उपयोग तुम्ही नक्की करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे शिळ्या पोळ्या घेतल्या आहेत। या जवळपास 6 ते 7 एवढ्या पोळ्या आहेत। आता आपल्याला यांना कट करून घ्यायचे आहे। एक इंचच्या गॅप नंतर आपल्याला या पोळ्या अशा लांब कापून घ्यायच्या आहेत। पोळ्या कापून झाल्या की त्यांना आपल्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचे आहेत। मी परत एक करून दाखवते आहे। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पोळ्यांना गुंडाळून एक चांगला टाईट गोल तयार करून घ्यायचा आहे। आता हा गोल खुलला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला टूथपिकने याला सिक्युअर करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला पोळ्यांचे संपूर्ण रोल बनवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला या रोल्सना फ्राय करून घ्यायचे। याच्यासाठी मी एक पॅन गरम केला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल गरम करून घेतलं आहे। आता एक एक करून आपण या संपूर्ण रोलला तेलामध्ये सोडून घेऊ। या रोल्सला छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत चारी बाजूने तळून घ्यायचे आहे। रोल तळले गेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। आता आपल्याला याच्यातील टूथपिक रिमूव्ह करून घ्यायची आहे। तळल्यानंतर रोल अजिबात खुलत नाही। हे रोल असेही खायला मस्त लागतात, परंतु आपण याला फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी कांदा, हिरवा पातीचा कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता पॅन मध्ये आपण 1 चमचा तेल गरम करू। बटर असल्यास तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता। आता त्यात कांदा, हिरवी मिरची टाकून फ्राय करून घेऊ। कांदा आणि हिरवी मिरची थोडी फ्राय झाली की आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच शेजवान सॉस किंवा चटणी टाकून घेऊ आणि अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आपल्याला परत कुठलीही मसाला किंवा सॉसेस टाकायची गरज नाही। आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकू, जेणेकरून सॉसचा फ्लेवर या पोळ्यांच्या तुकड्यांमध्ये आतपर्यंत जाईल आणि चवीला ते छान वाटेल। आता आपण त्याच्यामध्ये पोळ्यांची रोल टाकून एकदा फिरवून घेऊया। वरून हिरवी कोथिंबीर किंवा हिरव्या कांद्याची पातने गार्निश करू। शिळ्या पोळ्यांचा असा चायनीज जुगाड पाहून घरचे सगळेच विचारतील, हे खरंच शिळ्या पोळ्यांचा नाश्ता आहे का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत खात राहा, हसत राहा, मस्त राहा। धन्यवाद।